घरातल्या प्रत्येक आईलाच पडणारा हा प्रश्न आहे की दररोज नाश्त्याला काय बनवायचं. तर इथे आपण आज बघणार आहोत रवा उत्तप्पा. अगदी 10 मिनिटात तयार होतात. नाही इनो किंवा नाही सोडा आपण वापरलेला. तर आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जाडसर रवासुद्धा घेऊ शकतात. तो मिक्सरला फिरवून घ्यायचा. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर लागल तसं आपण पाणी वरतून घालून घ्यायचं परत. तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून आपण हे रवा मिक्स करून घेतोय. मीठ वगैरे आत्ताच घालायचं नाही, करते वेळेस मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा परत पाणी मी घातलेलं आहे. तर परत अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. म्हणजे 1 वाटी पाणी लागतं आणि अर्धी वाटी दही लागतं. तर हे तर परत अजून थोडंसं घट्टसरच आहे. परत पाणी थोडंसं घातलं आहे मी. आता हे झाकून ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिट ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया. नारळाची चटणीसुद्धा मी बनवून घेतली. आता इथे आपण रवा उत्तप्पा करायला घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेतले. व्हिडिओ स्किप झाला होता आणि थोडंसं पाणी घातलं. तर अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी घालून घेतलं आणि एकाच दिशेने हे 5 मिनिट चांगलं फिरवून घ्यायचं. याच्यामध्ये सोडा किंवा इनो वापरायची गरज नाही. तुम्हाला जर वेळ नसेल असं फेटत बसायला तर तुम्ही इनो किंवा सोडा पाऊण चमचा घालू शकता. तर इथे बघा चांगलं मी इथे फेटून घेतलं आहे. असं फेटून घेतल्यामुळे एकाच दिशेने फेटून घ्यायचं. हवा भरल्यानंतर चांगले जाळीदार असे उत्तप्पे तयार होतात. आता इथे आपण तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि टिश्यू पेपरने तवा पुसून घ्यायचा. आता आपण यावर 1 पळीभरच एवढं मिश्रण घालून घ्यायचं आणि हलकंसं असं पसरून घ्यायचं. जास्ती मोठं करायचं नाही हे उत्तप्पे. आता हे बघा कशी जाळी मस्त पडते आहे. हे बघा मस्त जाळी पडलेली आहे. याच्यावरून आता आपण कांदा टोमॅटो पसरवून घेणार आहोत. तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातले तरीसुद्धा चालतील. तर असं कांदा आणि टोमॅटो मी पसरवून घेतलेला आहे बारीक चिरलेला. आता यावर कोथिंबीरही घालून घ्यायची आपल्याला. याच्यावर तुम्ही मिरचीचे तुकडेसुद्धा घालून घेऊ शकता किंवा वरतून लाल चटणीसुद्धा थोडीशी भुरभरू शकता. चमचाभर तूप घालून घेतलं आहे आणि हे आता असं उलटण्याने मी कांदा आणि टोमॅटो थोडंसं दाबून घेतलं आहे म्हणजे पलटी करताना ते खालती पडणार नाही. आता हा उत्तप्पा आपण पलटी करून घेतला आहे बघा. आता दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचा. तर बघा मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे. दोन्हीही साईडनी मस्त भाजलेला आहे. जाळीदार असे उत्तप्पे तयार होतात. बघा मस्त उत्तप्पा तयार झाला आहे. मी तुम्हाला असं पलटी करून दाखवते परत. बघा मस्त तयार झाले दोन्ही साईडने. आता हे काढून घ्यायचं आहे. आता हा काढून घेते आणि दुसरासुद्धा आपण लगेच घालून घ्यायचा आहे. तर पळीभरच मिश्रण घालून घेतले आणि थोडंसं याला पसरवून घेतले. जसा आपण पहिला बनवला तसाच हा सुद्धा करून घेतला आहे. बघा मस्त यालासुद्धा जाळी पडलेली आहे. आता याच्यावरसुद्धा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची. याच मिश्रणाचं तुम्ही इडली ढोकळा किंवा आप्पेसुद्धा बनवू शकता. मस्त तयार होतात जाळीदार असे. तर आता बघा याच्यावर कोथिंबीरसुद्धा घालून घेतली. चमचाभर तूप घालून घेतले आणि परत पहिल्यासारखाच हा सुद्धा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त उत्तप्पे तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. असे साधे सोपे व्हिडिओ बघण्यासाठी अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा बघा उत्तप्पा हा सुद्धा दोन्ही साईडनी भाजून घेतला आहे. आता हा सुद्धा आपण काढून घेणार आहोत. याच्यासोबत खायला आपण इडलीसोबत जे नारळाची चटणी बनवतो तेच केलेली आहे आपण इथे. तर बघा मस्त स्पॉन्जी असे उत्तप्पे तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.